Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पण यावेळची निवडणूक तुम्हाला वेगळी कशा पद्धतीने वाटली? तुम्ही 9 पासून निवडणुका लढवताय, 14ची बघितली तुम्ही, 19ची बघितली, इतरांच्या पण निवडणुका बघितल्या, तुमच्या वडिलांच्या निवडणुका पण तुम्ही बघितल्या असतील, अजितदादांच्या पण निवडणुका बघितल्या, सगळ्यांच्या निवडणुका तुम्ही बघितल्या. तुम्हाला स्वतःला ही निवडणूक वेगळी वाटली का तशाच पद्धतीची निवडणूक तुम्हाला जाणवली जी आतापर्यंत तुम्ही बघितली? नाही, वेगळी अर्थातच होती ना, कारण का विषय वेगळे असतात. प्रत्येक इलेक्शन हे वेगळंच असतं. 2009 तर केकवॉकच होता. म्हणजे मला घरीच येऊन सर्टिफिकेट द्यायचं राहिलं होतं, इतकं सोपं होतं ते. पण तेव्हा ते मला वाटलं नव्हतं, कारण का माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. मला विचाराल तर 2009चं मला इलेक्शन सगळ्यात चॅलेंजिंग वाटलं, कारण का मला काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामुळे ते शून्यातून खरंच सुरू केलेलं ते इलेक्शन. आणि 14 मध्ये मी स्वतःवर अति आत्मविश्वास करून ते लढले होते की अरे मागच्या 3 लाखांनी लिहिलं, म्हणजे वाईट होऊन काय होणार आहे. आणि तेव्हा दमछाक झाली होती, कारण तो जो 1-2 मुद्दे त्या इलेक्शन मधले होते ते माझ्या लक्षातच आले नाहीत की ते एवढे मोठे होते त्या काळात. म्हणजे 2Gचा इम्पॅक्ट किंवा कोल स्कॅमचा इम्पॅक्ट आणि धनगर आरक्षण हा खूप मोठा मुद्दा होता त्या इलेक्शनमध्ये, जो आम्ही, मला असं वाटतं, विचार करताना आमच्या लक्षातच नाही आलं की ते इतकं मोठं, म्हणजे ती एवढी मोठी लाट होती आमच्या विरोधात. आणि त्याच्यात मी आपला तरले. तेव्हा एक सेल्फ रिअलायझेशन झालं की हे एवढं सोपं नाही आहे 9 सारखं. आणि त्यानंतर मग 5 वर्ष सातत्याने काम करून मग ते हातात आलं, कारण माझ्या लक्षात आलं की हे इतकं टेकन फॉर ग्रांटेड होऊन चालणार नाही. आय वॉज अ परफेक्ट परिवारवाद एक्झाम्पल 2009 मध्ये, आणि त्याचे रेपरकर्शन्स इन 14. दैट वाज अ वेकअप कॉल फॉर मी कि भैया ये परिवारवाद नहीं चलने वाला, अभी उठो और काम पे लगो, नहीं तो दिक्कत होने वाली.